आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। तर बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच या क्षणाची मोठी बातमी। संजय राऊत यांनी सुपारी प्रकरणामध्ये ठाण्याच्या राजा ठाकूर याच्यावरती आरोप केलेले आहेत, पण हे आरोप संजय राऊत यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे। संजय राऊत ज्या राजा ठाकूरवरती आरोप करताना दिसले त्या राजू ठाकूरचा न्यूज 18 लोकमतनं त्याला शोधून काढलेला आहे। राजा ठाकूर यांना आपला गुन्हेगारी जगताशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलंय। संजय राऊत या व्यक्तीशी आपला परिचयही नसून संजय राऊत नाहक बदनामी करत असल्याचा आरोप केलेला आहे। राजा ठाकूर यांना सध्या त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसल्याचा दावा केलेला आहे। कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली असताना संजय राऊत गुंड म्हणून आरोप कसे करतात असा सवाल त्यानं उपस्थित केलाय। राजा ठाकूर या प्रकरणी संजय राऊतांविरोधात कोर्टात खटला दाखल करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि याच संदर्भामध्ये राजा ठाकूर यांच्याशी संवाद साधलेला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात काय म्हणतात। राजा ठाकूर तुम्हीच ना, तुमच्याबद्दल जे काय आता बोललेलं आहे सगळ्यात मध्ये, पण मला ते आता ते संजय राऊतच्या स्वप्नात पण असं काय दिसत असेल, त्याला काय करणार आपण? म्हणजे म्हटलं जातंय की त्यांनी म्हणलं की तुम्हाला काय लहान माणूस आहे का? त्याला हे बोलणं तरी शोभतोय का? तुमच्या आणि श्रीकांत शिंदेची भेट झाली होती का? अरे डॉक्टर श्रीकांत शिंदे आमच्या मतदारसंघाचे खासदार आहेत। हे जे म्हटलं जातंय काय ते सगळ्यांवरती आरोपच तर करतायत शिवसेनेचे नाव गेल्यापासून, किंवा त्यांची लोक त्यांना सोडून गेली तेव्हापासून। त्यांचे कामच आहे आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, बाकी काय नाही करत ते। ओके, पण ज्या पद्धतीने आता आरोप केले गेले त्याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार? मी का त्यांच्या टाकेल ना, माझी इज्जतीची वाट लावतात सगळीकडे। गुंड बोलायचा अधिकार कोणी दिला यांना? बरोबर, हे कोण आहेत? हे माझ्यावरती गुंड बोलणारे हे कोण आहेत? ओके, तुम्हाला काय वाटतं? राईट करा। तुमच्या काही केसेस वगैरे आहेत खंडणीच्या किंवा काही मर्डरच्या काय? जमिनावर आहे, कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिलेली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। इतकंच नव्हे तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर नावाच्या गुंडाकरवी धमकी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रात आपल्याला मिळत असलेल्या धमक्यांबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे। ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावरती हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। माझ्यावर लवकरच हल्ला करण्याचा प्रयत्न आहे। खासदार श्रीकांत शिंदे जे शिंदे गटाचे खासदार आहेत आणि सध्या सर्व सत्तेचे सूत्र ते हलवतात असं कोणतरी मला सांगत होतं। ठाण्यातील एक जामिनावर सुटलेले राजा ठाकूर म्हणून कोणतरी गुंडा आहे, त्याची टोळी आहे, त्यांनाही सुपारी दिलेली आहे। ही विश्वसनीय माहिती आहे। माननीय देवेंद्रजींनी ताबडतोब या संदर्भात पोलीस विभागाला आदेश दिले पाहिजे आणि संजय राऊतांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली पाहिजे, किंवा जर संजय राऊतांना पोलीस स्टेशन येण्यामध्ये जर काही अडचण असेल तर पोलीस विभागाने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वेळेनुसार या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे, चौकशी केली। जी सत्य आहे ते तपासलं जाईल। सत्य आहे का असत्य आहे का केवळ प्रसिद्धीकरता अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत, परंतु मुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावरती अशा पद्धतीने बोलणं की प्रसिद्धी मिळते, आपण नेहमी प्रसिद्धीच्या झोकात राहतो आणि लोकांमध्ये सहानुभूतीचं वातावरण तयार होईल, जे उरलेले शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये सहानुभूतीचं वातावरण तयार होईल, याकरता ते अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत। या फैरी झडत असताना धमकी आणि पत्र सध्या चर्चेचा विषय होताना दिसतोय आणि याच संदर्भात
राजा ठाकूर यांचं नाव ज्यावेळेला समोर आलं, न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी साधलेला संवाद पुन्हा एकदा ऐकूयात. राजा ठाकूर तुम्हीच ना, तुमच्याबद्दल जे काय आता बोललेलं आहे सगळ्यात मध्ये, पण मला ते आता ते संजय राऊतच्या स्वप्नात पण असं काय दिसत असेल, त्याला काय करणार आपण? म्हणजे म्हटलं जातंय की त्यांनी म्हणलं की तुम्हाला स्वीकारलं. काय लहान माणूस आहे का? त्याला हे बोलणं तरी शोभतोय का? तुमच्या श्रीकांत शिंदे भेट झाली होती का? अरे डॉक्टर श्रीकांत शिंदे आमच्या मतदारसंघाचे खासदार आहेत. हे जे म्हटलं जातंय काय ते सगळ्यांवरती आरोपच तर करतायत शिवसेनेचे नाव गेल्यापासून, किंवा त्यांची लोक त्यांना सोडून गेली तेव्हापासून. त्यांचे कामच आहे आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, बाकी काय नाही करत ते. पण ज्या पद्धतीने आता आरोप केले गेले त्याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार? मी त्यांच्या टाकेल ना, माझी इज्जतीची वाट लावतात सगळीकडे. गुंड बोलायचा अधिकार कोणी दिला यांना? बरोबर. हे कोण आहेत? हे माझ्यावरती गुंड बोलणारे हे कोण आहेत? ओके. तुम्हाला काय वाटतं? राईट करा. तुमच्या काही केसेस वगैरे आहेत खंडणीच्या किंवा काही मर्डरच्या काय जमिनावर आहे? कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिलेली आहे. निवडणूक आयोगानं आता पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला दिल्यानं शिंदेंची शिवसेना सक्रिय झालेली असून शिवसेनेच्या सर्व आस्थापना आणि पक्ष कार्यालयांचा ताबा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतल्यावर आता संसदेतील कार्यालय देखील शिंदे गटानं ताब्यात घेतलंय. दरम्यान बीएमसी मुख्यालयामधील शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाची तयारी सुरू आहे. आता ज्याचा पक्ष असेल कार्यालयही त्याचंच असेल असा दावा करण्यात येतोय. आता वळूयात राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्यांकडे. औरंगाबाद जिल्ह्यामधील कन्नडमध्ये शेतकरी मोर्चाद्वारे संजना जाधव यांचं पॉलिटिकल लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. संजना या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्यात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संजना यांनी मोर्चा काढला होता. हा मोर्चा म्हणजे पॉलिटिकल लॉन्चिंग असल्याचं सांगण्यात येत आहे. मोर्चातून संजनांचं राजकीय पदार्पण होत असल्याची देखील चर्चा आहे. कन्नडमधून संजना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहे अशी चर्चाही सुरू झाली आहे. संजना या माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या पत्नी आहेत. कन्नडमधून संजना विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. कन्नडमध्ये एका राजकीय पर्वाची सुरुवात झाली असं म्हणायचं का ह्या मोर्चातून? याला राजकीय पर्व असं म्हणता येणार नाही, कारण मी गेल्या 2003 पासून या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये फिरते. त्याला राजकीय पर्व असं म्हणता येणार नाही. मी गेल्या महिनाभरापासून जो दौरा केला त्या दौऱ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, ज्या युवकांच्या समस्या होत्या, ज्या वृद्ध मंडळाच्या वृद्ध महिलांच्या बचत गटाच्या, या सगळ्या समस्येची मला त्या ठिकाणी जाणीव झाली. म्हणून आज त्यांच्या सर्वांसाठी मी आणि माझे सर्व सहकारी रस्त्यावर उतरले. बरं, काय हे शक्ती प्रदर्शन आहे संजना जाधव यांच्या आगामी निवडणुकीसाठी? याला तुम्ही कोणत्या नजरेनं बघतात ते मला माहिती नाही, पण माझ्यासाठी हे कुठलंही शक्ती प्रदर्शन नाहीये. माझ्यासाठी हे मी आणि माझे सर्व शेतकरी कष्टकरी बांधव रस्त्यावर उतरलो आहे. शासनाने कुठेतरी त्या ठिकाणी आमची दखल घेतली पाहिजे, त्याच्यासाठी आज आम्ही या इथे रस्त्यावर उतरलो. पण कार्यकर्ते भाषणामध्ये सगळे भावी आमदार तुम्हाला म्हणत होते. आता इथल्या जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे भावी आमदार आहेत. तुम्ही काय याच्यापासून बघताय? माझे कार्यकर्ते जे ठरवतील तीच माझी दिशा आहे. लोक तुम्हाला आमदार करायला तयार आहेत. माझे कार्यकर्ते जे ठरवतील तीच माझी दिशा आहे. हर्षवर्धन जाधव हे जेव्हा जेव्हा जिंकले पडद्यामागचे हिरो तुम्ही होता हे सगळ्यांना माहित आहे. आता सुद्धा तुम्ही तो डायलॉग मारलेला आहे. काय याच्यामध्ये तुम्हीच मेहनत घेत होता सगळं? मी आणि माझे कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी मिळून 2003 ते 2020-21 म्हणाव ही मेहनत घेतलेली आहे. पण आता का कशी असणार? आता स्वतःच हिरो होणार का पडद्यामागचे हिरो तर राहणार? माझे कार्यकर्ते ठरवतील की मला झिरो करायचं का हिरो करायचं. उद्धव ठाकरे समर्थक आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. कणकवलीमध्ये त्यांनी इमारत बांधून ज्यांना फ्लॅट विकलेत त्या फ्लॅटधारकांना एसीबीनं नोटिसा बजावल्यात. कणकवलीमध्ये दत्तकृपा अपार्टमेंटमध्ये जवळपास 56 फ्लॅट आहेत. हे फ्लॅट त्यांनी बिल्डर आणि आमदार वैभव नाईक यांच्याकडून खरेदी केलेले होते. या सगळ्या रहिवाशांना रत्नागिरी एसीबीनं रत्नागिरी ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलावलेलं होतं. रहिवाशांनी विनंती केल्यावरती आता एसीबीचे अधिकारी कणकवलीमध्ये येऊन चौकशी करणार आहेत. एसीबीने आम्हाला चौकशीसाठी
रत्नागिरीला बोलवलं होतं, पण आम्ही त्यांना विनंती केल्यामुळे तेच कणकवलीला येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. दत्तकृपा अपार्टमेंटमध्ये 56 फ्लॅटधारक आहेत, त्यापैकी काही लोकांना नोटीस आलेली आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना युती असा हा सामना होतोय आणि पहिल्यांदाच पोटनिवडणुकीसाठी दिग्गज आता थेट प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत राज्यातील बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरल्यात. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरीत आहेत. फडणवीसांसोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेही उपस्थित आहेत. तिकडे रोहित पाटीलही चिंचवड प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी रोहित पाटील मैदानात उतरलेले दिसतात. रस्त्यांच्या संदर्भात देखील एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे आणि विशेषतः आमचा आता प्रयत्न असा आहे की मागच्या काळामध्ये सगळे डेव्हलपमेंट प्लॅन्स जे आहेत ते आपण मंजूर केले. विकास आराखड्यातले जे रस्ते आहेत हे रस्ते जर आपण योग्य प्रकारे इम्प्लिमेंट केले तर रस्त्यांचा प्रश्न संपतो आणि त्याकरता मग काही ठिकाणी अतिक्रमण असतं, काही ठिकाणी लोकांचा विरोध असतो. आता आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट उपलब्ध करून दिले आहेत ज्यातनं लँड ॲक्विजिशन जे आहे हे आपल्याला सोप्या पद्धतीनं करता येतं. पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. दिवंगत नेते आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरलेले आहेत. रोहित पाटलांनी पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनानं चालवलेल्या मनमानी कारभाराला चिंचवडमधील नागरिक कंटाळलेले असून नाना काटेंचा विजय निश्चित होईल असं मत रोहित पाटील यांनी व्यक्त केलं. ते यावेळेला प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दृश्यांमध्ये आपण ज्या प्रकारे पाहतोय रोहित पाटील हे स्वतः आता प्रचारासाठी उतरलेले आहेत. नाना काटेंच्या प्रचारासाठी ते थेटपणे मैदानात उतरल्यानंतर विजय हा निश्चित आपलाच होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. नाना काटेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्यानंतर संपूर्ण जनतेचं मत हे नाना यांच्याच पाठीशी असणार असल्याचं देखील रोहित पाटील यांनी म्हटलेलं आहे. वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात बैलही राबत असतो आणि त्यामुळे विरंगुळा म्हणून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या बैलगाडा शर्यतीला सध्या राज्यामध्ये राजकीय आश्रय मिळत असल्यामुळे राजकारणी शेतकऱ्यांच्या या आवडीला ब्रँड बनवतायत का असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ग्रामीण महाराष्ट्रात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या बैलगाडा शर्यतीचं आता ब्रँडिंग होऊ लागलंय. अहमदनगरमध्ये रोहित पवारांनी आता बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर देण्यासाठी बैलगाडा केसरी स्पर्धा भरवल्या. बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवल्यानंतर आता बैलगाडा शर्यतीला राजाश्रय मिळू लागलाय. महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत सत्र 2 हे आपण कर्जत शहरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये त्या ठिकाणी घेत आहोत. गेल्या वर्षी सुद्धा याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला होता आणि यंदा हा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत 250 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेले आहेत. बैलगाडा शर्यतीमुळे जातिवंत जनावरांना मोठी मागणी वाढते. बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानं आर्थिक फायदा होत असल्याचं शेतकरी सांगतायत. शेतकऱ्यांना चांगलं पॅकेज द्यावं, बैलगाडी क्षेत्राला बी चांगलं अनुदान द्यावं, चांगल्या प्रकारचं स्वरूप महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धा भरवाव्या. चांगल्या प्रकारे स्पर्धा भरवल्या की चांगलं शेतकऱ्यांना फायदा होईल त्याचा. आता रोहित दादांनी जसं 2 लाखाचं बक्षीस ठेवले अशा मोठ्या मोठ्या बक्षिसांचे जे बक्षीस मैदानं भरवली तर शेतकऱ्यांना मोठे मोठे फायदे होतील. बैलगाडा शर्यतीच्या राजकारणात शिवाजीराव आढळराव, अमोल कोल्हे, महेश लांडगे या नेत्यांनी रस घेतलाय. आता थेट रोहित पवार बैलगाडा शर्यतीच्या ट्रॅकवर उतरल्यानं बैलगाडा शर्यतीला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. रत्नागिरीच्या दाभोळ गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. मात्र या गावाचं ऐतिहासिक महत्त्व गेल्या काही काळापासून कमी होताना दिसून येत आहे. या ठिकाणी असलेला पुरातन गंगासागर तलाव
दालभेश्वर मंदिरासह परिसरातील ऐतिहासिक वारसा धोक्यात आलेला आहे आणि त्यामुळे दाभोळमधील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। खूप वास्तू आहेत। दाभोळ म्हटलं तर आपण हे एक अंडा मशीदचं जरी उदाहरण आपण घेतलं, जे आपण म्हणतो धक्क्यावरती आमच्याकडे आहे, ती पण आता पुरातत्व खात्याच्याच अखत्यारीमध्ये आहे। आणि या क्षणाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात। थेट पूर्ण पाहूया। विश्वास आहे की या जागेवर आमच्या ज्या उमेदवार आहेत अश्विनीताई जगताप या चांगल्या मताने निवडून येतील। आता तर संजय राऊतांनी आमच्याकडे पत्र दिलं आणि त्याची मोठी चर्चा आहे, त्यांना सुरक्षा पुरवणार आहे। त्याच्यामध्ये त्यांनी गंभीर आरोप श्रीकांत शिंदेंवर थेट केलेले आहेत। खासदार पहिल्यांदा तर हे पत्र सुरक्षा मागण्याकरता आहे की सनसनाटी निर्माण करण्याकरता आहे, हा माझा प्रश्न आहे। सुरक्षेचे विषय हे राजकारणाशी जोडणं अतिशय चूक आहे आणि कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करणं हे त्याहीपेक्षा चूक आहे। त्यामुळे ही गोष्ट खरी आहे, ते संजय राऊत असो की कोणी असो, त्या संदर्भात जर कोणालाही असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता निश्चित आहे का, त्यांना काही सुरक्षा देण्याची गरज आहे का, या संदर्भातली सगळी कारवाई ही आपल्या इथे इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं, कमिशनर ऑफ इंटेलिजन्स असतात आणि आपली एक समिती असते, ती समिती हे करते। कोणालाही सुरक्षा देण्याचं काम मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री करत नाहीत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक इंडिपेंडंट कमिटी आपल्याकडे आहे, जी चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आहे, ज्याच्यामध्ये होम सेक्रेटरी आहे, ज्याच्यामध्ये DG आहेत, ज्याच्यामध्ये मुंबई CP आहे। त्यामुळे त्यांचं आलेलं पत्र हे त्या कमिटीकडे जाईल, ती कमिटी निश्चित त्याचं असेसमेंट घेईल आणि त्यांना जी काही आवश्यक असेल सुरक्षा तर ती आवश्यक सुरक्षा पुरवली जाईल। या संदर्भात कधीही महाराष्ट्रात आपण राजकारण करत नाही। मात्र हे सगळं करत असताना त्यांना अलीकडच्या काळात जी प्रसिद्धीची सवय लागली आहे आणि विनाकारण रोज कुठला तरी आरोप करायचा, कधी 2000 कोटीचा आरोप, एक पुरावा त्यांच्याजवळ नाही। म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पूर्वी त्यांच्या आरोपाला उत्तर तरी आम्ही द्यायचो, पण आता इतकं बिंडोक आरोप ते करतात की त्याला काय उत्तर द्यायचं असा प्रश्न असतो। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी सनसनाटी ते निर्माण करतायत यांनी काही फायदा होणार नाही आहे। त्यांना असं वाटतंय की त्यांना काहीतरी फार सिंपती मिळेल, ती बिलकुल मिळणार नाही। रोज खोटं बोलल्याने कधीच सिंपती मिळत नाही, लोकांना हे सगळं लक्षात येतं त्यांचं काय चाललेलं आहे। आणि माझं तर मत असं आहे की अशा प्रकारचे चुकीचे आरोप लावल्याबद्दल उद्या त्यांच्यावरच त्या ठिकाणी कारवाई ही कोणीतरी मागणी करेल, त्या संदर्भात लोकांनी चालू केली आहे त्या संदर्भात आता मागणी। त्यामुळे मला असं वाटतं की हा गंभीर विषय गंभीरच ठेवायला हवा। जरूर त्यांचं पत्र कमिशनर इंटेलिजन्सकडे जाईल आणि त्यांच्या माध्यमातून थ्रेट असेसमेंट घेऊन ते कमिटी पुढे जाईल आणि कमिटी त्याचा योग्य निर्णय करेल। भीमाशंकरचा वाद जो आहे तो प्रत्येकाला भाषणात चिंचवड असेल किंवा कसब्याच्या भाषणात गाजतच चाललेलं आहे, काही वादच नाही आहे। हे जे सगळे बोलतायत नाही महाराष्ट्राची बदनामी करतात, महाराष्ट्रावर यांचा विश्वास नाही आहे आणि महाराष्ट्राला म्हणजे जेवढं या संदर्भात चर्चा जाहिरातीने झाली नाही त्यापेक्षा जास्त चर्चा हे करतायत आणि महाराष्ट्राला बदनाम करायचा प्रयत्न करतायत आणि हे भीमाशंकरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे, ते महाराष्ट्रात आहे, ते आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, कोणाच्याही मनात त्याच्या संदर्भातला वाद नाही आहे। उद्या मी समजा एखादी जाहिरात दिली आणि सांगितलं की कामाख्या मंदिर हे महाराष्ट्रामध्ये आहे, त्याने काय कामाख्या मंदिर महाराष्ट्रात येईल का? ते जिथे आहे गुवाहाटीला ते तिथेच राहणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांच्याकडे काही विषयच उरले नाही आहे। आमच्या सरकारच्या विरोधात बोलण्याकरता यांच्याकडे काही नसल्यामुळे असले विषय या ठिकाणी उभे करतायत। भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी सगळ्यांनी ताकद पणाला लावली, पवार सुद्धा कडे तोड उत्तर देत असताना दुसरीकडे सरकारविषयी बोलण्यासाठी कुठलाही मुद्दा नसल्या कारणामुळे नको ते आरोप केले जात असल्याचा थेटपणे प्रत्यारोप यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरती केलेला आहे। तर भीमाशंकर देखील महाराष्ट्रातच आहे हे देखील सांगायला ते विसरले नाही। तर जाहिरातीचा उगीचच बाऊ केला जात असल्याचं म्हणत असताना दुसरीकडे या मुद्द्यामुळेच इतर मुद्द्यांकडे लक्ष वेधलं जात आहे। महत्त्वाचे मुद्दे किंवा सरकारविषयी बोलण्यासाठी काहीही नसल्या कारणामुळे हे सर्व मुद्दे उपस्थित केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे।
आणि त्यानंतर या क्षणाची आणखी एक मोठी बातमी. एका बाजूला देवेंद्र फडणवीस बोलत होते, तर दुसरीकडे मात्र आता अमृता फडणवीसांनी देखील राऊतांना टोला लगावलाय. राऊतांना काहीतरी औषध द्या धमकीच्या आरोपांवरती अमृता फडणवीस यांनी अशा प्रकारचा थेट सल्ला हा संजय राऊतांना दिलेला आहे. सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना आता अमृता फडणवीस यांनी देखील उत्तर दिलेलं आहे. इसका बहुत फायदा होगा, एक सामान्य नागरिक को इसका बहुत फायदा होगा. संजय राउत को थाने से धमकी दी गई है मारने की, क्या कहेंगे उसके बारे में? मैं इतना ही कहूंगी कि अर्जुन जी आप और भी दवाइयां बनाएं जिससे लोग शांत रहे और अपने महाराष्ट्र में शांति रहे, और शांति रहेगी तो डेवलपमेंट बढ़ेगी. चलिए प्लीज